Hello friends, welcome again on our online education YouTube channel. Today we are going to see about the Read to Me Student Edition app. What are the features of this app and how to download it? नमस्कार मुलांनो, आज आपण रीड टू मी स्टुडंट एडिशन ॲप ह्या ॲपचे वैशिष्ट्ये व ते डाउनलोड कसे करायचे हे सर्व पाहून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रीड टू मी स्टुडंट एडिशन इज an Android app that helps students to read and comprehend their school textbooks on their phone. रीड टू मी हे एक विद्यार्थ्यांसाठीचे अतिशय उपयोगी असे अँड्रॉइड मोबाईल ॲप आहे, जे की विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या इयत्तेचे पाठ्यपुस्तके हे वाचन व आकलन करण्यास मदत करणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅज हेल्प्ड provide Read to Me to more than 90,000 government schools in Maharashtra for free. अरे वा, आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या 90,000हून अधिक जिल्हा परिषद, नगर परिषद या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे रीड टू मी ॲप मोफतमध्ये इन्स्टॉल करण्याची सुविधा दिलेली आहे. तर चला तर मग आपणही या संधीचे सोने करूयात. स्टुडंट्स ऑफ ऑल ग्रेड्स, मराठी, इंग्लिश और उर्दू मीडियम can download their school textbooks and practice reading the chapters on the app. सर्व इयत्तांसाठीच तसेच सर्व माध्यमांसाठी जसे इंग्लिश, मराठी, उर्दू माध्यमातील सर्व विद्यार्थी आपापल्या मोबाईलमध्ये शालेय पाठ्यपुस्तके डाउनलोड करून वाचन सराव करू शकतात. नाव हाऊ टू डाउनलोड धिस ॲप. इट इज व्हेरी इझी टू डाउनलोड द ॲप. चला तर मग पाहूया आपण हे जे आहे रीड टू मी स्टुडंट एडिशन ॲप हे कसे डाउनलोड करायचे आपल्या मोबाईलमध्ये. त्यासाठी काय काय करावे लागते. फर्स्ट ऑफ ऑल go to the Google Play Store and search or type Read to Me Student Edition. Then click on the install button and wait for installation to complete. हे पहा काय करायचं आपल्याला. सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं. त्यानंतर आता आपल्याला तर टाईप करता येतच आहे, तिथं टाईप करायचं किंवा सर्च म्हणायचं आणि तिथं टाईप करायचं रीड टू मी स्टुडंट एडिशन. असं टाईप केल्यानंतर खाली इन्स्टॉल असं ग्रीनमध्ये येईल. मग आपण तिथं क्लिक करायचं आणि जोपर्यंत हे इन्स्टॉलेशन होत आहे तोपर्यंत आपण वेट करायचं, वाट पाहायची. त्यानंतर काय करायचं आपल्याला. इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप मग आपल्याला ॲप ओपन करायचं. हे पहा इथं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे आणि खाली ओपन येतं. मग आपण ओपन द ॲप, एंटर युअर मोबाईल नंबर. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर किंवा ईमेल, जर आपल्याकडे ईमेल असेल तर ते पण आपल्याला रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर हे पहा इथं दिलेलं आहे एंटर युअर मोबाईल नंबर और एंटर युअर ईमेल ॲड्रेस. तुम्ही काहीही एक आपलं जे काही असेल ते आपण तिथे टाकू शकता. जर ईमेल ॲड्रेस असेल तर काही नाही, काही घाबरायचं कारण नाही, आपल्याला और आहे तिथे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला. एंटर युअर डिटेल्स अँड पासवर्ड ऑफ युअर चॉईस टू क्रिएट युअर अकाउंट. then you can update your board and grade here. इथे पहा आपल्याला काय काय टाकायचं आहे. फुल नेम, पासवर्ड, वर्ग, इयत्ता हे सर्व आपल्या डिटेलसाठी इथं टाकायचं आहे. फुल नेम, एंटर युअर फुल नेम, पासवर्ड. यू हॅव टू क्रिएट युअर ओन पासवर्ड अकॉर्डिंग टू युअर चॉईस. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुमचा पासवर्ड क्रिएट करू शकता, जो की तुम्हाला चांगला लक्षात राहील असा पासवर्ड. त्यानंतर
enter your class. In which class you studied, you have to enter that class. तुम्ही कोणत्या क्लासमध्ये शिकत आहात ते क्लास तिथं एंटर करायचं आहे. त्यानंतर स्कूल बोर्ड, आवर स्कूल बोर्ड इज आवर महाराष्ट्र स्कूल बोर्ड. देन स्कूल लोकेशन अँड ऑल्सो ईमेल ॲड्रेस इज ऑप्शनल. तुम्ही जर का रीड टू मीचा पासवर्ड विसरले असतील तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करून सुद्धा तो पुन्हा मिळवू शकता. आता हे झालं डाउनलोड करण्याची प्रोसेस. आफ्टर डाउनलोडिंग द बुक, द ॲप विल हेल्प यू विथ रीडिंग युअर chapters. Now I will show you how to use this Read to Me app. Look at the students. Now you are after downloading the book, the app will help you with reading your chapters. Now I will show you what are the best features of this app, Read to Me. Now some books are downloaded by me. Let us see. Now first unit, touch here, unit 1 is downloaded. Now let us see how it reads. Play, touch on the Unit play. 1 1.1 Welcome. Song. Listen and repeat. Sing. A welcome. Song, ring a joyful bell, ding dong ding, everybody sing. For a new day begins. Come together one and all, ding dong ding dong ding dong ding, happy song of joy we bring. Ding dong ding dong ding dong ding. Very good. You should practice reading with to the voice. Please ensure that you read out aloud. You can repeat the reading 2 to 3 times. There are many tools on this app that will help you with learning new and difficult words. Let us see. There is a translation of word. Now I will choose another lesson. For this you have to click here. Another lesson is greetings. Now I will touch here, choose the word greeting. Then translate word. Here is the languages. You have to select as your choice of language. Okay. In Marathi, greetings means shubhechha. Then close here. Then next lesson I will show you. There is also a picture dictionary. There is a picture dictionary. I will select the word down. Let us see the picture words. Down. Downward direction is there. Okay, now I will close. There is a picture dictionary to help you understand a word with the help of pictures. Then also pronunciations of word. Select the word poly, then pronounce word. When I click or touch on A plus, then size of word is bigger. Then play. Poly. 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 Very good. Then next lesson is I will select the word up. English dictionary up. Please select a word and English dictionary and word not found. Let us see the next word. Out. Word not found. Let's go to the next lesson. These are the rhyming words. Words. English dictionary. Word not found. Okay.
picture. Next, spell out the word Picture. 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 पाहिलंत मुलांनो, किती छान आहे हे ॲप. प्लेवर क्लिक केलं तर हे सगळं आपल्याला वाचून दाखवत आहे. म्हणजेच आपल्याला रीडिंग अजून डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप मदत होत आहे. दुसरं फीचर आहे ट्रान्सलेट वर्ड. वर्ड ट्रान्सलेशन करून सुद्धा आपल्याला फायदाच होणार आहे. त्यानंतर आहे पिक्चर डिक्शनरी. पिक्चर डिक्शनरीने सुद्धा आपल्याला एखाद्या नवीन शब्दाचा अर्थ समजू शकतो. त्यानंतर आहे प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड आणि नंतर आहे इंग्लिश डिक्शनरी आणि सगळ्यात शेवटी स्पेल द वर्ड म्हणजे एखाद्या वर्डची स्पेलिंग सुद्धा आपल्याला वाचवून दाखवत आहे. ऑल बुक ऑफ फर्स्ट स्टँडर्ड इट इज डाउनलोडेड बाय मी. Okay students, this dashboard also has many interesting videos and quick tips that can help you improve your English school. Okay, now you have to download this app in your mobile. Thank you. Bye bye.